समर्थकांना तुमच्या पाठिंब्याने किंवा तुम्ही स्वतः जर का काही राजकारणातलं पाऊल घेतलं तर जर का तुमच्याकडे सत्ता आली तर तुम्ही हे सगळे प्रश्न संपवू शकणार आहात? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। हे बघा, आता लढायचंय का पाडायचं ते उद्या ठरणार आहे. आजच त्या प्रश्नाचं उत्तर देऊन योग्य नाहीये. कारण मनोज जरांगे यांना प्रश्न करण्यात आला की जर तुमची सत्ता आली, तुम्ही जर सरकारमध्ये बसला तर आरक्षणाचा हा तिढा तुम्ही सोडवणार आहात का आणि तो कसा सोडवणार आहे, यावर मनोज जरांगे निरुत्तर झाले आणि त्यांनी वेळ मारून नेण्यासाठी असं विधान केलं की आता तर आम्ही अजून ठरवलेलं सुद्धा नाहीये की लढायचंय की पाडायचंय, तेव्हा आत्ताच या विषयावर बोलण्यात काही अर्थ नाहीये. खरं तर मनोज जरांगे यांना माहीतच नाहीये की आरक्षण कसं लागू होतं, आरक्षण कसं लागू केलं जातं, आरक्षण मिळवण्यासाठी काय काय निकष आहेत. खरं तर मनोज जरांगे यांना आरक्षणाशी काहीही देणं घेणं नाहीये, मराठा लेकरांशी काही देणं घेणं नाहीये, मराठा तरुणांशी काही देणं घेणं नाहीये. त्यांना फक्त आणि फक्त मनापासून राजकारण करायचं आहे. त्यांना काकांची तुतारी फुंकायची आहे, तिथून कोट्यावधींची माया जमवायची आहे आणि स्वतःची तुंबडी भरायची आहे. जर असं नसतं मित्रांनो, तर मग मनोज जरांगे कोट्यावधींच्या गाड्यांमधून कसे फिरत आहेत, 30-30 हजार रुपयांचे थिएटर कसे घालत आहेत, याचं उत्तर मनोज जरांगे यांनी एकदा द्यायला हवं. मनोज जरांगे हे जर कफल्लक आहेत, त्यांच्याकडे जर संपत्ती नाही, पैसा नाही, तर मग उपोषण झाल्या झाल्या लगेच छत्रपती संभाजीनगरमध्ये अद्ययावत हॉस्पिटलमध्ये ते कसे दाखल होतात आणि त्याचा खर्च सगळा कोण करतंय याचं ऑडिट होणं अत्यंत गरजेचं आहे. मनोज जरांगे आता मुस्लिमांचं उघड उघड लांगुल चालन करायला लागलेले आहेत आणि हे हिंदूंचं खच्चीकरण आहे. मात्र हिंदूंनी आता जागृत व्हायला हवं, हिंदूंनी एकजूट व्हायला हवं, हिंदूंची हीच एकजूट वाढावी यासाठी प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. सर्वांना कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो की हिंदू माता बंधू भगिनींनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, ज्यावरून धर्मशास्त्र, संस्कृती, नीती आणि संस्कार यांचे व्हिडिओज आपण सादर करत आहोत आणि लवकरच आपण यावरून हिंदू माता बंधू भगिनींसाठी अर्थार्जनाचे दरवाजे सुद्धा खुले करणार आहोत. तेव्हा जास्तीत जास्त हिंदू बंधू भगिनींनी आणि भावांनी हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या नव्या युट्यूब चॅनल सोबत जोडले जा. प्रपंच परिवाराचे जास्तीत जास्त सदस्य बना. धर्म आणि समाजकारण करत असताना अर्थकारण सुद्धा करा, ज्याच्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करत आहोत आणि लवकरच अर्थार्जनाचे नवनवे उपाय आणि नव्या नव्या संधी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब करा. व्हिडिओजला आपल्या मित्रपरिचितांमध्ये, हिंदू माता बंधू भगिनींमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा. आता मूळ मुद्द्याकडे जाऊया, मूळ विषयाकडे जाऊया. मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की आता सध्या तर आम्हाला लढू द्या किंवा आम्हाला पाडू द्या. पाडणार कोणाला आहे तर महायुतीच्याच उमेदवारांना, आणि लढणार कोणाच्या विरोधात आहेत तर महायुतीच्याच विरोधात. सुप्रिया सुळे बोलल्या होत्या की सध्या मराठा आरक्षणापेक्षाही मोठे मोठे प्रश्न महाराष्ट्रात आहेत. शरद पवार बोलले होते की मराठा तरुणांनी आरक्षणाच्या अजिबातच नादी लागू नये. याच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या खानदानामधल्या नव्या डाकूचा पराभव मनोज जरांगे कर्जत जामखेडमध्ये जाऊन करणार आहेत का? कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून मनोज जरांगे उमेदवार देतील का? मनोज जरांगेंनी हे एकदा स्पष्ट करावं. मनोज जरांगे किती पलटीबाज आहेत हे बघून घ्या मित्रांनो. मनोज जरांगे यांनी या अगोदर नारायणगडावरून असं सांगितलं होतं की जास्तीत जास्त लोकांनी फॉर्म भरून टाका, निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करा, आणि काल परवा परत एकदा मनोज जरांगे यांनी भूमिका बदलत असं सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त जणांनी अजिबातच अर्ज दाखल करू नका, फक्त 1 किंवा 2 जणांनीच अर्ज दाखल करा. योग्य वेळ आली, समीकरणं जुळली की मी सांगेन त्यानेच उमेदवारी अर्ज कायम ठेवायचा आहे आणि इतरांनी मागे घ्यायचे आहेत. समीकरणं जुळवणं म्हणजे काय तर सेटलमेंट्स. मग ह्या सेटलमेंट्स आर्थिक सेटलमेंट्स असणार आहेत, धार्मिक सेटलमेंट्स असणार आहेत. म्हणजेच काय तर मनोज जरांगे नुकतेच इम्तियाज जलील आणि मुस्लिमांचे धर्मगुरू मौलाना सज्जाद नोमानी यांना छत्रपती संभाजीनगरला भेटून आले. आता गंमत बघा मित्रांनो, मनोज जरांगे जेव्हा उपोषणाला बसतात किंवा मनोज जरांगे जेव्हा आंतरवली सराटीमध्ये असतात, तेव्हा मनोज जरांगे यांचा हट्ट काय असतो? मुख्यमंत्र्यांनी यावं कुठे? अंतरवलीमध्ये. अधिकाऱ्यांनी यावं कुठे? अंतरवलीमध्ये. इच्छुक उमेदवारांनी यावं कुठे? अंतरवलीमध्ये. पवारांनी यावं कुठे? अंतरवलीमध्ये.
आणि हे अधिकाऱ्यांना, सरकारी प्रतिनिधींना आणि महायुतीच्या नेत्यांना ठणकावून सांगतात की तुम्ही अंतर्वलीमध्ये या आणि माझ्याशी चर्चा करा, ती पण खुल्या माईकवर, बंद दरवाजा आड नाही. मात्र हेच मनोज जरांगे अंकुश टोपे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यासोबत बंद दाराआड चर्चा करतात. आणि सगळ्यात कमाल गोष्ट म्हणजे सगळ्यांना अंतर्वली सराटीमध्ये बोलवून चर्चा करणारे मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरला जाऊन बंद दाराआड इम्तियाज जलील आणि मुस्लिम धर्मगुरू मौलाना सज्जाद नोमानी यांची भेट घेतात, यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा करतात. याचा काय अर्थ आहे? तर याचा अर्थ सरळ आहे मित्रांनो, मनोज जरांगे यांना फक्त आणि फक्त राजकारणच करायचं आहे. आता मनोज जरांगे यांनी ज्या मुस्लिम धर्मगुरू मौलाना सज्जाद नोमानी यांची भेट घेतली, ते मौलाना सज्जाद नोमानी नेमके कोण आहेत हे थोडंसं जाणून घ्या. मौलाना सज्जाद नोमानी यांची माहिती जाणून घेण्यापूर्वी जरा इम्तियाज जलील यांच्या बाबतीतली एक गोष्ट सुद्धा जाणून घ्या मित्रांनो. मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये याचिका दाखल करणारे कोण आहेत? तर इम्तियाज जलील. आणि त्याच इम्तियाज जलील यांच्यासोबत मराठ्यांचा हा नवा देव मनोज जरांगे मीटिंग करतो. चला आता बघूया मौलाना सज्जाद नोमानी नेमकं काय प्रकरण आहे. जरांगेंचं अनुभवी, आदरस्थानी, मानवतावादी असे वगैरे आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आता मनोज जरांगे यांना आवश्यक वाटायला लागलेलं आहे. आता हे मौलाना सज्जाद नोमानी नेमके कोण आहेत ते जाणून घ्या. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते आहेत, ज्यांनी प्रभू श्री रामाच्या मंदिराच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाला विरोध केला होता आणि राम मंदिराच्या विरोधात त्यांचा न्यायालयीन लढा आजही सुरू आहे. राम मंदिर बांधलं तर सगळ्या भारतातील लोक तिकडे जाणार, गर्दी होणार, गर्दीत नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून मौलाना साहेब श्रीराम मंदिराला विरोध करत होते. बघा यांचा मानवतावाद. CAA कायद्याला विरोध करून अवैध घुसखोर रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना यांनी पाठिंबा दिलेला आहे. यांच्या म्हणण्यानुसार उत्तर प्रदेशातील गँगस्टर अतिक अहमद हा शहीद आहे. मौलाना सज्जाद नोमानी हे कट्टर मुस्लिमवादी आहेत, हिंदू विरोधी आहेत. यांच्या मतानुसार भारत माता की जय, वंदे मातरम म्हणणं म्हणजे इस्लामाला विरोध करणं आहे. खरंच हे मान्यवर व्यक्तिमत्व मानवतावादी आहेत आणि त्यांना भेटून त्यांचं मार्गदर्शन घ्यायलाच पाहिजे असं मनोज जरांगे यांना वाटणं स्वाभाविक आहे. आता त्यांच्या मानवतावादी मार्गदर्शनात छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ही मानवतावादावर क्रूर हल्ला होता की नाही हे त्यांना विचारायला हवं. यावर ते व्यवस्थित मार्गदर्शन करतीलच आणि अपेक्षा आहे की छत्रपती याबाबत मौलाना महोदयांना आज किंचित तरी खेद वाटतच असेल, नाही का? बरं ते जाऊ द्या. छत्रपती संभाजी महाराजांची झालेली क्रूर हत्या 300 वर्षांपूर्वीचा भाग आहे, परंतु आजही मौलाना साहेबांच्या हृदयात त्याच्या दुःखाच्या उकळ्या फुटत असतील का? आता दुसरे मान्यवर आदरणीय वंदनीय इम्तियाज जलील मुंबईला जात असताना छत्रपती संभाजीनगर नावाच्या बोर्डाला काळं फासत गेले. हा प्रकार उघडकीला आलेला आहे. ज्या छत्रपती शिवरायांचं, ज्या छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेऊन मनोज जरांगे राजकारण करतात, त्यांच्याच नावाला काळं फासणाऱ्या जलील आणि मौलानांसारख्या हिंदू द्वेषी लोकांसोबत बंद दाराआड चर्चा करतात. तेव्हा हा विषय नेमका समजून घ्या मित्रांनो. यांना पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरचं औरंगाबाद करायचं, यांना पुन्हा एकदा अहिल्यानगरचं अहमदनगर करायचं आहे. यातूनच यांची भविष्यातील रणनीती लक्षात येते. तुमच्या जर लक्षात येत नसेल तर तुम्ही दुर्दैवी आहात. ज्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराला मौलाना सज्जाद नोमानी यांनी आजही विरोध दर्शवलेला आहे, ते आजही कोर्टात लढत आहेत. त्यांच्या मांडीला मांडी लावून मनोज जरांगे बैठका घेत आहेत, त्या देखील बंद दाराआड. हे मराठा समाजाला पटतंय का? ज्या छत्रपती संभाजी महाराजांच्या फलक असलेल्या बोर्डांना काळं फासत इम्तियाज जलील मुंबईला गेले, त्यांच्या सोबत मनोज जरांगे बैठका करत आहेत आणि मराठा मुस्लिम एकीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे मराठ्यांना पटतंय का? मराठ्यांनी याचा एकदा विचार करायला पाहिजे आणि मग मतदान करायला पाहिजे. हिंदू मुस्लिम हा वादच नाहीये मित्रांनो, हा असूच शकत नाही, कारण हे हिंदू राष्ट्र आहे, हे हिंदू राष्ट्रच राहणार आहे. तेव्हा आपण सगळेजण हिंदू म्हणूनच एकत्र आलो पाहिजेत आणि हिंदू म्हणूनच आपण मतदान केलं पाहिजे, हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. यांची इतकी उघड भांडाफोड करून सुद्धा जर
काही जण यांच्या मागे मेंढराप्रमाणे जाणार असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेण्याचा देखील तुम्हा कोणाला अधिकार नाहीये, जे मनोज जरांगे आणि या मौला मौलवींना समर्थन देत आहेत. मनोज जरांगे असं म्हणतात की जे महायुती सोबत जातात ते मराठे 24 कॅरेट नाहीत. मनोज जरांगे, तुम्ही मुल्ला मौलवींसोबत बैठका करता त्या देखील बंद दाराआड. मग तुम्हीच सांगा तुम्ही किती कॅरेटचे आहात? आमचा मर्द मराठा हा 52 कशी सोनं आहे. तेव्हा मनोज जरांगे यांनी मराठ्यांना 24 कॅरेटचं सर्टिफिकेट वाटण्याची अजिबातच गरज नाहीये. आमचे मराठा बंधू भगिनी आणि माता या अत्यंत सक्षम आहेत. तलवारीच्या जोरावर अखंड हिंदुस्थानामध्ये यांनी राज्य गाजवलेलं आहे, अनेकांना पाणी पाजलेलं आहे. तेव्हा मनोज जरांगे यांनी कोणालाही 24 कॅरेटचं सर्टिफिकेट देण्याची गरज नाहीये. खरं तर मनोज जरांगे यांनी अगोदर आपण पाटील आहोत हे सांगणं बंद करावं आणि फक्त मनोज जरांगे इतकंच नाव लावावं. त्याचं कारण असं आहे, तुम्ही इतरांना 24 कॅरेटचं सर्टिफिकेट वाटत आहात, मात्र तुम्ही स्वतः जरांगे पाटील असं का आडनाव लावता? नुसतं जरांगे लावा किंवा नुसतं पाटील लावा ना, मग आम्ही सुद्धा म्हणू ना की तुम्ही देखील 52 कशी सोनं आहात म्हणून. पण जरांगेंना हे जमणार नाहीये. चाटुकार मीडियाने यांना मोठं करून ठेवलेलं आहे. तेव्हा मित्रांनो, यांचा डाव वेळीच लक्षात घ्या. यांना आरक्षणाशी काही देणं घेणं नाहीये, यांना मराठा तरुणांच्या रोजगाराशी काही देणं घेणं नाहीये, यांना मराठा गरजवंत गोरगरीब लेकरांच्या आयुष्याशी काही देणं घेणं नाहीये. तेव्हा यांचा डाव लक्षात घ्या आणि 20 नोव्हेंबरला मतदान करत असताना सारासार बुद्धीने, सत्सत विवेक बुद्धीने विचार करून मतदान करा. हिंदू म्हणून एकत्र या, हिंदू म्हणून मतदान करा. हिंदूंची एकजूट वाढावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवपुर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. आम्ही वेळोवेळी विनंती करत आहोत, अर्जव करत आहोत की हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. प्रपंच परिवाराचे जास्तीत जास्त सदस्य वाढवा, कारण आपण आता धर्म आणि शास्त्र यांच्या सोबतच अर्थकारण सुद्धा सुरू करणार आहोत. आपल्या हिंदू माता बंधू भगिनींसाठी आर्थिक उत्पन्नाचे आपण दरवाजे खुले करणार आहोत. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हिंदू प्रपंच, महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हा. प्रपंच परिवाराचे सदस्य बना. हिंदू म्हणून एकत्र या, हिंदूंची एकजूट वाढवा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय. तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.